नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी 12च्या इलेक्शन स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठं आश्वासन दिलंय. आमच्या ताब्यात महापालिका दिली तर मी मेट्रो मोफत करून दाखवेन, असं अजित पवार म्हणालेत. आम्ही पुण्यात राहतो, त्यामुळे आम्हाला पुणेकरांबद्दल जिव्हाळा आहे. इतर बाहेरचे कोणी आले तर तेवढ्यापुरतेच येतील, त्यामुळे आम्हालाच संधी द्या, असं अजित पवारांनी म्हटलंय. जाहीरनामा म्हणजे आम्ही जे ठरवलं ते जाहीर केलंय. होमवर्क करून आणि आर्थिक तरतूद करूनच जाहीरनामा जाहीर केलाय. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर असेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. आता आम्ही निवडणुकीत एकत्रच आहोत, मात्र विलिनीकरणाबाबत माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्यात. महेश लांडगे, तू कसला हिंदुत्ववादी? वाघाचं कातडं पांघरलं म्हणजे कोणी वाघ होत नाही, अशी खोचक टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. खरा वाघ अजित पवार आहेत, ते तुला कच्चा खाऊन टाकतील, असं देखील ठोंबरे यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंची प्रचार सभा आयोजित केली होती. या सभेला शिंदेंना प्रत्यक्षरित्या उपस्थित राहता आलं नाही. लाडक्या बहिणींनी आणि भावांनी नाराज न होता अधिक जोमानं प्रचाराला लागा आणि सर्व उमेदवारांना निवडून आणायचं आहे, असं आवाहन शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे केलंय. महापौर मराठीच असेल आणि आपलाच बसणार, असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. भाजपकडे कोणताही वचननामा नाही, विजन नाही. त्यांच्याकडे फक्त दोन चेहरे आहेत, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान. या दोन चेहऱ्यांचं योगदान काय, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. फडणवीसांनी 3 वर्ष मुंबई लुटली, मुंबईसाठी काय केलं ते सांगा, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. तुम्ही मुंबईत सुरक्षितच राहिला नाही तर रस्ते आणि पाणी काय करायचंय? दोन्ही ठाकरे मराठीचा मुद्दा काढतात. मला आश्चर्य वाटतंय की आम्ही मराठी किंवा हिंदू नाहीत का, असा सवाल मंत्री नितेश राणेंनी विचारलाय. उद्धव ठाकरे हिंदू आहेत की नाही हे तपासावं लागेल, अशी बोचरी टीकाही नितेश राणेंनी केली आहे. मुंबईत मराठी टक्का घसरला, पण बांगलादेश आणि रोहिंगे 30% वाढले, असा खळबळजनक आरोप मंत्री नितेश राणेंनी केलाय. उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक मराठीचा जप करतात, पण त्यांच्याच सत्ता काळात मुंबईतील मराठी टक्का का घसरला? आज मुंबईतील मराठी माणूस वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीकडे का फेकला गेला, असा सवाल नितेश राणेंनी केलाय. राज ठाकरे सतत भूमिका बदलतात, अशी टीका शंभूराज देसाईंनी केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात रखडलेल्या सर्व परवानग्या एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मंजूर करण्यात आल्या. याच विकासाच्या जोरावर मुंबईतली जनता आम्हाला बहुमत देईल, असा विश्वास शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे. शालिनी ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. भाजप आणि शिंदे सेनेनं भ्रष्टाचारावर बोलूच नये. आज नवी मुंबईत हेच दोन पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करतायत, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच उरलेलं नाही, असं शालिनी ठाकरे म्हणाल्यात. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे विरोधक घाबरलेत, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे मतदारांनी आता विचार करून मतदान करावं, असं आवाहन शालिनी ठाकरेंनी केलंय. लिहून ठेवा आणि एकमेकांशी पैज लावा. सांगली महापालिका निवडणुकीत 55 जागा भाजपच्या येतील, असं भाकीत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सांगली महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत असून यंदा 55 जागा भाजपच्या स्वबळावर येतील. त्यामुळे महापौर भाजपचा होईल. त्यामुळे घटक पक्षांना सोबत का घ्या, असा माझा प्रश्न आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असेल, असं देखील मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेत. नवी मुंबईतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सभा घेतली. गणेश नाईक आमचे नेते, आमच्यात कोणतंही वैर नाही. काही मतभेद होते, त्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात, असं आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्यात. आमदार सुनील राऊत यांनी मतदारसंघात कोणतीही ठोस विकास कामं केलेली नाही, असा आरोप शिवसेना उपनेत्या सुवर्णा करंजे यांनी केलाय. ठाकरे गटाकडे आता कोणीही उरलेलं नसल्यानं आमदार सुनील राऊत इतरांना गद्दार म्हणत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. काँग्रेसमधून आलेल्या उमेदवाराला किती खोके मिळाले याबाबत प्रश्न उपस्थित करत पक्षात कोणीच उरलेलं नसल्यामुळे आता लोकांना पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं करंजे यांनी म्हटलंय. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय. गृह विभागाच्या आदेशानुसार महापालिका निवडणूक संपेपर्यंत ही सुरक्षा राहणार आहे. जीवास धोका असल्याचं सांगत शेख यांनी गृह विभागाकडे सुरक्षेची मागणी केली होती. मुंबई महापालिकेत आचारसंहिता काळात निवडणुकीशी संबंधित 38 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आचारसंहिता भंगाच्या 186 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यानुसार 8 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. देशी विदेशी दारूचे अवैध साठे देखील जप्त करत जवळपास 2 लाख लिटर दारू नष्ट करण्यात आली आहे. जळगाव शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी अनोख्या पद्धतीनं प्रचार करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. हेतल पाटील, प्रेरणा मिश्रा, तन्वीर शेख आणि किरण राजपूत या 4ही उमेदवारांनी पारंपरिक भाषणं, बॅनर आणि पोस्टरऐवजी थेट आपल्या कपड्यांवरच प्रभागातील समस्या लिहून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय.
जालना महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रशासनानं करडी नजर ठेवली आहे. पैशांचा महापूर रोखण्यासाठी तैनात असलेल्या एसएसटी पथकानं छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नागेवाडी टोल नाक्यावर एका हुंडाई क्रेटा गाडीतून तब्बल 98 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एसएसटी पथक आणि चंदनझिरा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं या रकमेचा पंचनामा करून आयकर विभागाला माहिती दिली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.